नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज तुम्हाला ना मी एक अतिशय धम्माल आणि मजेशीर अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे उंटाचा ब्रेक डान्स आणि प्राण्यांना भरली धडकी. एकदा काय झालं, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची परीक्षा संपली आणि सिंह महाराजसुद्धा सुट्टीवर गेले. मग कुणाला तरी सुचलं जंगलात एक छानपैकी पार्टी करायची आणि खूप एन्जॉय करायचं. आणि मग काय, कोकिळेनं छान गाणं म्हणायला सुरुवात केली. ससोबांनी छानशी गोष्ट सांगितली आणि आपल्या खारुताईनी तिनं एक विनोद सांगितला. त्या विनोदावर सगळेजण खूप हसले. तितक्यात चतुर कोल्ह्याने कुठून तरी एक जुना ढोल शोधून आणला आणि वाजवायला सुरुवात केली. डुमडुम डुमाक डुमडुम डुमाक डुमडुम डुमाक डुम. ते ऐकल्यावर आपली माकडं झाडावरून खाली उतरली. एका छोट्याशा लाकडी स्टेजवर मध्यभागी उभं राहून त्यांनी हवेत कोलांट्या उड्या मारल्या. शेवटी तर एक माकड चक्क एका हातावर उलटं होऊन गोलगोल फिरायला लागलं. हे बघून ससा, हरिण, बेडूक, खारुताई सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवू लागले. प्राण्यांचा हा सगळा जल्लोष एक उंट लांबून असा मान उंचावून बघत होता. माकडाचं कौतुक ऐकून उंटालाही वाटलं की आपणही सर्वांचं लक्ष वेधून घ्यावं. तो मनाशीच पुटपुटला, हा ते काय डान्स करतात, त्या माकडाचे पाय बघा किती बारीक आहेत आणि मी बघा मी किती उंच, किती धिप्पाड, किती रुबाबदार. मी जर नाचलो ना तर ही माकडं डान्स करणंच विसरून जातील. उंट हळूहळू गर्दीतून पुढे आला. आपली लांब मान आणखी उंच करत तो जोरात ओरडला, ए व्हा बाजूला, बाजूला व्हा, आता खरी एंट्री माझी आहे. ए कोल्ह्या, वाजव रे जोरात ढोल, वाजव वाजव. कोल्हा बिचारा काय करणार, त्यानं उंटाचं ऐकून जोर जोरात ढोल वाजवायला सुरुवात केली. डुमडुम डुमाक डुमडुम डुमाक डुम. त्याचा डान्स सुरू झाला. पण उंट म्हणजे काय साधं शरीर आहे का? लांब लचक पाय, उंच मान आणि धिप्पाड अंगकाठी. उंटाने आपला पहिला पाय जोरात जमिनीवर आपटला. दडाम धूम. बापरे, आजूबाजूची सगळी जमीनच हादरली. बिचारं कासव तिथंच बाजूला शांत बसलं होतं. उंटाचा तो जाडजूड पाय बघून ते पटकन आपल्या कवचात जाऊन बसलं. थोडक्यात वाचलं बिचारं. पण उंटराव कसले थांबतायत. त्यांनी आपली मान गरागरा फिरवायला सुरुवात केली. गरा 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 गरा. पण इतक्या जोरात मान फिरवली की त्यांना स्वतःला चक्कर आली. ते हत्तीवर पडता पडता वाचले. हत्तीदादा रागाने ओरडले, ए उंटा, काय चाललंय तुझं? अरे डान्स करतोयस का भूकंप आणतोयस? आता उंटाने माकडासारखा ब्रेक डान्स करायला सुरुवात केली. तो त्या छोट्याशा लाकडी स्टेजवर चढला. पाय हवेत उडवून नाचू लागला. पण त्याचे लांबडे पाय एकमेकात असे काय अडकले की जणू काही जोऱ्याचा गुंटाळाच झाला. आणि कडाड कड धप. उंटराव जमिनीवर एखाद्या मोठ्या गाठोड्यासारखे आडवे पडले. हा सगळा प्रकार बघून सारे प्राणी भांबावून गेले. चिमणी पाखरं झाडावरून उडून गेली. ससा झाडामागे जाऊन लपला आणि ढोल वाजवणारा आपला कोल्होबा तो तर ढोल तिथंच टाकून धूम पसार झाला. काही प्राणी उंटाची टर उडू लागले तर काही जण काळजी करू लागले. उंटाचा चेहरा मात्र रडवेला झाला होता. अपमानित होऊन तो गुपचूप खाली मान घालून बसला. तेव्हा आपले शहाणे भोलू अस्वल गुरुजी उंटाजवळ गेले आणि प्रेमाने म्हणाले, अरे उंट दादा, देवाने तुला वाळवंटात दिमाखात चालण्यासाठी बनवलंय, डान्स करण्यासाठी नाही. माकडाची आंधळी नक्कल कशाला करतोस? माकड झाडावर नाचताना छान दिसतं आणि तू वाळवंटात दिमाखात चालताना छान दिसतोस. कळलं? उंटाला आपली चूक समजली. त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि मुकाट्याने तो तिथून निघून गेला. तर बाळांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? इतरांची नक्कल कधीच करू नये. प्रत्येकजण वेगळा असतो आणि प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. दुसऱ्यांचं कौतुक होतंय म्हणून कधीच त्यांचा हेवा करू नका. उलट त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. तुमच्यातली ताकद तुम्हीच ओळखा, तीच तुम्हाला मोठं करेल. तर बाळांनो, कशी वाटली मग आजची गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या लाडकी आजी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बरं का. तर मग चला, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय बाय.